गुळाची गोड पुरी बनवते. तर बघा इथं मी काय काय साहित्य घेतले. गव्हाचं पीठ घेतलंय 2 वाट्या, गूळ घेतलाय, गूळ 1.5 वाटी घेतलाय, बडीशेप पावडर घेतले आणि खसखस घेतले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. गुळाचं थोडंसं पाणी करून घेऊया. गुळामध्ये थोडंसं पाणी घालून गुळ आपण विरघळून घेऊया. मीठ घालूया चवीप्रमाणे. बडीशेप पावडर घालूया आणि आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता आपण पीठ मळून घेऊया. पीठ आपलं मळून झाले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. या पिठाचा एक आपण गोळा बनवून घेऊया. आता आपण याची चपाती लाटून घेऊया. आपली चपाती लाटून झाली. तर आता त्याच्यावरती आपण खसखस लावून घेऊया. आणि एक लाटणं फिरवून घेऊया आपण, म्हणजे खसखस आपली तळल्यानंतर तेलामध्ये बाहेर निघणार नाही. आणि ह्या वाटीने आपण आता याच्या गोल गोल पुऱ्या बनवून घेऊया. राहिलेल्या पण पुऱ्या आता आपण बनवून घेऊया. त्या सगळ्या पुऱ्या आपल्या बनवून तयार झाल्या. तर इकडं अगोदरच मी तेल तापायला ठेवलं होतं. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया. आता पुरी आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. पुऱ्या दोन्ही साईडने तळून झाल्यात. तर आता आपण काढून घेऊया. आणि राहिलेल्या पुऱ्या पण आपण तळून घेऊया. तर बघा पुऱ्या कशा आपल्या टम्म फुगल्या. तर आता दुसऱ्या साईडनं तळून घेऊया. पुऱ्या दोन्ही साईडने तळून घेतल्यात. आता आपण काढून घेऊया. तर बघा आपल्या गोड पुऱ्या इथं सगळ्या बनवून तयार झाल्यात.
तर इथं सगळ्या गोड पुऱ्या आपल्या बनवून तयार झाल्यात.